हाय, हॅलो, नमस्कार. मी सोनाली पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर 99% यूट्यूबरला हे माहीत नसतं, की चॅनल मॉनिटाईज होत नाही तोपर्यंत पण आपण यूट्यूबवरून काय करू शकतो, भरमसाठ पैसा कमवू शकतो. आता जे 99% यूट्यूबर आहेत त्यांना हेच वाटतं, की ज्यावेळेस आपला चॅनल मॉनिटाईज होईल, त्याच वेळेस काय करू शकतो, आपण यूट्यूबवरून पैसे कमवू शकतो. पण बघा ज्यावेळेस तुमचा चॅनल मॉनिटाईज होईल, चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर जो ॲड रेव्हेन्यू असतो, तुमच्या व्हिडिओवरती ज्या ॲड लागतात त्या ॲडचं तुम्हाला पेमेंट चालू होतं. पण आता तुम्हाला हे माहीत नसेल, की जोपर्यंत तुमच्या चॅनलवरती ॲड लागत नाही किंवा जोपर्यंत चॅनल मॉनिटाईज होत नाही, त्याआधी पण तुम्ही 3 वेज असे आहे, की ज्याने तुम्ही काय करू शकता, YouTubeवरती महिन्याला तुमच्या अपेक्षेपेक्षा नक्कीच जास्त पैसे हे कमवू शकता. आता मी तुम्हाला सांगणार नाही, की तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवू शकता. कारण ते तुमच्यावर डिपेंड असणार आहे. ठीक आहे, तुम्ही महिन्याला किती पैसे कमावणार, तुम्ही एवढं काम करणार त्यानुसार काय होणार आहे, तुम्हाला इन्कम मिळणार आहे. पण बघा ज्यावेळेस तुमच्या चॅनलवरती आज तुम्ही नवीन YouTube चॅनल चालू केला, त्या नवीन YouTube चॅनलवरती सुरुवातीला 50 व्ह्यूज जरी आले, तरी त्या 50 व्ह्यूजवरून पण काय करणार आहे, तुम्ही YouTubeवरती पैसे कमवायला सुरुवात करणार आहेत. असे 3 मार्ग YouTubeने आपल्याला दिलेले आहेत, की ज्यावरून आपण काय करू शकतो, चॅनल सुरू केल्यानंतर लगेच पैसे कमवू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच 3 मार्ग व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगणार आहे, पूर्ण डिटेल्समध्ये, की ज्यामुळे काय करू शकता, तुम्ही लगेच तुमचा चॅनल सुरू केल्यानंतर पैसे कमवायला सुरुवात करू शकता. तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आजच्या व्हिडिओमधील जे प्रमोशनचे मानकरी आहे. तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, त्यांच्या चॅनलवरती जायचं आहे. त्यांच्या चॅनलवरती जे व्हिडिओ आहे, ते व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाइप करायला विसरायचं नाहीये. तर आपण आपल्या चॅनलवरती असेच जे नवीन युट्यूबर आहेत, त्या नवीन युट्यूबरचं काय करत असतो, फ्रीली प्रमोशन करत असतो. तर तुम्हाला पण वाटत असेल तुमच्या चॅनलचं असं फ्रीली प्रमोशन केलं जावं, तुम्हाला फ्रीमध्ये सपोर्ट केला जावा, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आजचा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाइप करायला विसरायचं नाहीये. तर चला मग वाट कसली बघताय, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. तर बघा आपण जेव्हा चॅनल चालू करतो, चॅनल चालू केल्यानंतर प्रत्येक युट्यूबरचं हेच टास्क असतं, की आपला चॅनल मॉनिटाईज झाला पाहिजे. आता चॅनल मॉनिटाईज होणं म्हणजेच काय? तुमचे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम हा कंप्लीट करायचा आहे. हा टास्क काय करतो आपण पूर्ण करायच्या मागे लागतो. पण जनरली आपण ज्या दिवशी चॅनल चालू करतो, चॅनल चालू केल्यानंतर आपल्याला 3 गोष्टी काय करायच्या आहे, आजपासून फॉलो करायच्या आहे, की त्यामुळं काय होईल, सुरुवातीच्या पहिल्या व्हिडिओपासूनच काय होईल, तुम्हाला YouTubeवरती पेमेंट जमा व्हायला सुरुवात होईल किंवा तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात होईल. तर बघा वन बाय वन जे 3 वेज आहे, तुम्हाला मी पूर्ण डिटेल्समध्ये सांगेन. व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही. आता बघा ते 3 वेज आहे. मी हवेमध्ये कुठेही गोळीबार मारणार नाही. फक्त सांगायचं म्हणून सांगायचं, असं काहीही करणार नाही. पूर्ण डिटेल्स सांगेल, कोणत्या स्टेप्स फॉलो करायच्या ते पण तुम्हाला सांगेल. ठीक आहे. तर चला मग पहिला जो वेज आहे, तो पहिला वेज बघा, ॲफिलिएट मार्केटिंग. आता ॲफिलिएट मार्केटिंग म्हणून तुम्ही ऐकून पळून जाऊ नका. कारण हे ॲफिलिएट मार्केटिंग नक्की कोणतं आहे आणि ते कोणत्या पद्धतीने करायचं ते बघा. मी तुम्हाला 100% गॅरंटी देते, की ह्या वेजने तुम्ही काय करू शकता, YouTubeवरून अगदी पहिल्या व्हिडिओपासून पेमेंट कमवू शकताय आणि त्यासाठी मी तुम्हाला पण मदत करणार आहे आणि तुमच्याबरोबर मी पण त्या गोष्टीला सुरुवात करणार आहे. तर बघा त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्ही जे मोठे युट्यूबर आहे, आता तुम्ही जशी माझे व्हिडिओ बघत आहात, तसं एखादा नवीन हिंदीमधला जो मोठा टॉपचा युट्यूबर आहेत, त्यांचे काय करा, व्हिडिओ बघा. व्हिडिओ बघण्याची गरज नाहीये. व्हिडिओ ओपन करा. व्हिडिओ ओपन केल्यानंतर जे तुम्ही डिस्क्रिप्शन बघता त्यांचं, त्या डिस्क्रिप्शनमध्ये जा. डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यानंतर त्यांच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सुरुवातीलाच दिसतील त्यांच्या प्रॉडक्टच्या लिंक. म्हणजे त्यांनी जो ट्रायपॉड वापरलेला आहे, त्यांनी जो कॅमेरा वापरलेला आहे किंवा त्यांनी जी लाइटिंग वापरलेली असते ती लाइटिंग किंवा त्यांनी अजून कोणते स्टँड वापरलेले असतील ते स्टँड किंवा वेगवेगळ्या प्रकारची माईक, ह्या सगळ्या वस्तू त्यांनी काय केलेल्या असतात, तिथे त्या वस्तूंच्या लिंक टाकलेल्या असतात, Amazon लिंक टाकलेल्या असतात. मग आपल्याला कळत नाही नक्की ह्या Amazon लिंक यांनी कुठून आणल्या. आता तुम्हाला मी सांगते, त्या सगळ्या वस्तू ते वापरत नाही. फक्त ते काय करतात, त्यांनी ॲफिलिएट अकाउंट बनवलेलं असतं Amazonचं आणि त्यावरती काय करतात, ते जे Amazonचे प्रॉडक्ट आहे, त्या Amazonच्या प्रॉडक्टला ॲफिलिएट लिंकमध्ये कन्व्हर्ट करतात आणि त्यानंतर ते काय करतात, त्यांच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करतात. पण तुम्हाला मी सांगते, की ज्यावेळेस ते हे प्रॉडक्ट ॲड करता आणि त्यांचे व्ह्यूअर्स आहे, ते जेव्हा हे प्रॉडक्ट काय करता, परचेस करता. परचेस केल्यानंतर त्या यूट्यूबरला जवळपास 5% कमिशन हे प्रत्येक वस्तू मागे मिळतं. आता विचार करा, जर ₹1500 ची वस्तू असेल, ₹1500 ची वस्तू जरी म्हटली, तर 5% कमिशन जरी म्हटलं, तर एका वस्तूमागे आपल्याला घर बसल्या ₹50 मिळतात. आता बघा, आता उलटं काय आहे, जे तुम्ही एंटरटेनिंग किंवा ब्लॉगिंगचे चॅनल बनवता, मग आता त्यामध्ये तुम्ही काय करू शकता,
साड्यांच्या Amazon ॲफिलिएट लिंक बनवू शकता, शर्टच्या लिंक बनवू शकता, ज्वेलरीच्या लिंक बनवू शकता. पण त्यामध्ये उलट तुम्हाला कमिशन हे 10% आहे. जे टेक्निकल चॅनल आहे किंवा टेक्निकल प्रॉडक्ट आहे, त्यावरती फक्त 5% काय आहे, तुम्हाला कमिशन आहे. म्हणजे तुमचे साड्या वगैरे असतील, म्हणजे जे नॉन टेक्निकल प्रॉडक्ट आहे, त्यांना 10% कमिशन हे काही होतं Amazon ॲफिलिएट मार्केटिंग थ्रू दिलं जातं. मग आता ते Amazon ॲफिलिएट अकाउंट हे कसं बनवायचं? त्याची ॲफिलिएट लिंक कशी बनवायची? त्यानंतर ती लिंक तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये कशी ॲड करायची? किंवा ते अकाउंट बनवताना स्टेप बाय स्टेप कोणती माहिती भरायची आहे? ते सगळं डिटेल्स मी काय करेल तुम्हाला वन बाय वन समजून सांगाल. त्यासाठी बघा आता तुम्हाला सगळ्यात आधी प्रश्न असतो. भरपूर जणांना मी जेव्हा विश लिंकवरती व्हिडिओ बनवला होता, त्या व्हिडिओला तुमच्याकडून खूप चांगला म्हणजे खूप अतिउत्तम रिस्पॉन्स मिळाला. खरंच मी त्या रिस्पॉन्सबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून म्हणजे नाही का आभार व्यक्त करते. आणि तसंच मला अपेक्षा आहे, की हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ पण काय करेल तुमच्यासाठी एक नवीन नाही का मार्ग दाखवून जाईल YouTubeवरती पैसे कमावण्याचा, अशी आशा करते मी. तर बघा ॲफिलिएट अकाउंट बनवताना तुम्ही जे बँक डिटेल्स भरता, मला भरपूर जणांच्या विश लिंक अकाउंट बनवताना खूप कमेंट्स आलेल्या, की "मॅडम आम्ही जे बँक डिटेल्स भरत आहोत, काही म्हणजे फ्रॉड होणार नाही ना? किंवा आमचं बँक अकाउंट हॅक केलं जाणार नाही ना? किंवा आम्ही जी पर्सनल डिटेल टाकत आहोत, त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही ना?" तर विचार करा, की ज्यावेळेस आपण एखाद्या ॲपवरती आपले डिटेल्स भरतो, तिथं सिक्युरिटी इतकी टाईट असते, तिथून तुमची कोणतीही इन्फॉर्मेशन ही लिंक होणार नाही. आणि बँक डिटेल्स तुम्ही भरल्यामुळे तुमच्या अकाउंटवरून ₹1ही कट होत नाही. जोपर्यंत तुमच्या अकाउंटवरून ₹1 कट होत नाही. कधीपर्यंत? जेव्हा तुम्हाला एखाद्या नंबरवरून ओ-टी-पी येईल आणि तो ओ-टी-पी तुम्हाला कळतं, की हा बँक ट्रान्सफर किंवा पैसे ट्रान्सफरसाठी आहे. जोपर्यंत तो ओ-टी-पी तुम्ही कोणाला शेअर करत नाही, तोपर्यंत तुमच्या अकाउंटवरून ₹1ही कट होणार नाही. त्यामुळे तुम्ही बिनधास्त काय करा, तुमची बँक इन्फॉर्मेशन ही शेअर करा, जे Amazon ॲफिलिएट अकाउंट आहे. कारण जिथं तुम्ही करेक्ट इन्फॉर्मेशन भरली, तरच काय होणार आहे, तुम्हाला महिन्याला लगेच काय होणार आहे, पेमेंट चालू होणार आहे. तर बघा, हे आहे तुमचं Amazon ॲफिलिएट लिंक. आता मी पहिले तुम्हाला काय करते, ते 3 वेज आहेत, ते 3 वेज सांगून देते आणि जर टाईम असला, तर आज आपण काय करू, Amazon ॲफिलिएट लिंक काय अकाउंट जे आहे, ते बनवायचं आज शिकू. नाहीतर मग काय करेल मी, जर व्हिडिओ आजचा खूप मोठा झाला, तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी काय करेल, त्यावरती डिटेल्स व्हिडिओ घेऊन येईल. म्हणजे तुम्हाला अकाउंट कसं बनवायचं, लिंक कशी बनवायची किंवा ती लिंक आपल्या व्हिडिओमध्ये कशी वापरायची, त्यानंतर आपल्याला कमिशन कसं मिळणार आपल्या अकाउंटवरती, ही ए टू झेड माहिती मी काय करेल, उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल. पण आज मी ते 3 वेज सांगणार आहे. ते एकदम भन्नाट आहे. आजपर्यंत तुम्हाला कोणत्याही YouTube चॅनलवरती हे 3 वेज सांगितले नसतील. आता तुम्ही जनरली जे नवीन यूट्यूबर आहे, ते स्वतः त्यांचे सिक्रेट सांगत नाही, की ते कोणत्या वेजने पैसे कमवत आहे. आता त्यांच्या व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत आपण ह्या लिंक बघितल्या होत्या. आत्तापर्यंत आपल्याला तर कळलं नाही, पण त्यांनी स्वतःच्या तोंडाने पण सांगितलं नाही, की आम्ही ह्या लिंकमधून काय करत आहोत, भरमसाठ पैसा महिन्याला कमवत आहोत. तर बघा, जो दुसरा वेज आहे, आता जेव्हा तुम्ही पहिला वेज अप्लाय करता, तर त्यासाठी तुम्हाला तुमचा जो ऑडियन्स आहे, त्या ऑडियन्सचं तुमच्यावर ट्रस्ट येणं गरजेचं आहे. ट्रस्ट येणं गरजेचं आहे म्हणजेच काय? तुम्ही व्हिडिओमध्ये सांगू शकता, की मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी हा माईक वापरते, हा ट्रायपॉड वापरते किंवा हे वापरते किंवा मी आज जी साडी घातलेली आहे, ती साडी तुम्हाला काय केलेली आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. एकदम स्वस्त आहे. पण तुमच्या ह्या बोलण्यावरती ऑडियन्स विश्वास कधी ठेवेल, की ज्यावेळेस ऑडियन्सला तुमच्यावरती विश्वास निर्माण झालेला आहे. मग त्यासाठी तुम्हाला ऑडियन्सला तसा कंटेंट देणं गरजेचं आहे व्हिडिओमध्ये, ठीक आहे. तर त्यानंतर बघा, दुसरा वेज तुमचा नॉलेज बेस आहे. नॉलेज बेस म्हणजेच काय, तुम्ही युट्यूब चॅनल चालू करता. युट्यूब चॅनल चालू केल्यानंतर तुमच्याकडे थंबनेल कसं बनवायचं, थंबनेल बनवल्यानंतर व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं, व्हिडिओ एडिटिंग नंतर तुम्हाला स्क्रिप्ट कशी बनवायची किंवा स्क्रिप्ट कशी लिहायची, ह्या 3 गोष्टी त्या एकदम छान जमतात. आणि नसल्याही जमत, तर काही जण काय करतात, थंबनेल बनवायचा किंवा स्क्रिप्ट बनवायची किंवा व्हिडिओ एडिटिंग करायचं, हे काय करता, ग्राफिक्स डिझायनरचे कोर्स करता. तर त्यानंतर काय करता, ते YouTubeच्या जर्नीमध्ये उतरता. तर आता YouTubeच्या जर्नीमध्ये उतरल्यानंतर तुम्हाला थंबनेल बनवायचं, तुम्ही काय करू शकता, शॉर्ट बनवू शकता. की शॉर्टमध्ये काय सांगू शकता, जर तुम्हाला कोणाला माझे थंबनेल आवडत असतील आणि माझ्या प्रकारे जर तुम्हाला थंबनेल बनवून पाहिजे असतील, तर नक्की मला ह्या नंबरवर काय करा, कॉन्टॅक्ट करा. आणि तुम्हाला तो तुमचा WhatsApp नंबर किंवा कॉन्टॅक्ट नंबर काय करायचा आहे, तिथं डिस्क्रिप्शनमध्ये किंवा त्याच शॉर्टच्या म्हणजे व्हिडिओमध्ये काय करायचं आहे, टाकायचं आहे. त्यामुळे काय होईल, नक्कीच ज्यांना तुमची थंबनेल आवडतील, ज्यांना तुमची व्हिडिओ एडिटिंग आवडेल किंवा ज्यांना तुमची बोलण्याची स्क्रिप्ट आवडेल, नक्कीच ते काय करतील, तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आणि तुम्हाला काय करतील, थंबनेल बनवायच्या ऑर्डर देतील. आता विचार करा, एखाद्या ऑडियन्सने सपोज तुम्हाला थंबनेलची ऑर्डर दिली, तुम्ही एकाकडून ₹50 जरी घेतले आणि दिवसाला तुम्ही 4 थंबनेल जरी बनवले, तर त्या थंबनेलमधून तुम्ही काय करू शकता, दिवसाला घर बसल्या काहीही न करता ₹200 कमवू शकता. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, की मी सांगू शकत नाही तुम्ही महिन्याला लाखोच कमवाल. पण तुमच्यावर डिपेंड असेल, तुम्ही किती काम करणार, त्यानंतर तुम्ही ऑडियन्सला किती ट्रस्ट देणार,
कारण की बघा थंबनेल तुम्हाला कधी मिळणार, व्हिडिओ एडिट कधी मिळणार, जोपर्यंत तुमचा कंटेंट लोकांना आवडत नाही. लोकांना एकदा तुमचा ठीक आहे, भलेही तुमचा चॅनल मॉनिटाईज नसेल, सबस्क्रायबर जास्त नसेल, पण तुम्ही व्हिडिओ एडिटिंग असं करत असाल, की एखादा मोठा यूट्यूबर पण करत नसेल. ठीक आहे. आता जे मोठे यूट्यूबर आहे, ते मोठे यूट्यूबर तुम्हाला मी सांगते, ते काही स्वतः थंबनेल बनवत बसत नाही, स्वतः व्हिडिओ एडिट करत नाही. आता तुम्हाला वाटतं, यार मोठे यूट्यूबर किती छान व्हिडिओ बनवता, थंबनेल किती छान बनवता. माझं तर व्हिडिओ एडिटिंग खूपच भंगार आहे, थंबनेल खूपच भंगार आहे. पण ते काय करता, ज्यांना थंबनेल छान बनवता येतं, ज्यांना व्हिडिओ एडिटिंग छान जमतं, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करता आणि त्यांना काय करता, त्यांच्या जे व्हिडिओचे सगळं डिटेल्स आहे ते बनवायला ऑर्डर देता. जर तुम्हाला ह्या पद्धतीने ऑर्डर पाहिजे असली, तर तुम्हाला नक्कीच काय करायचं आहे, तुम्ही एक तर छोटे-मोठे ग्राफिक्स डिझाइनचे कोर्स करा किंवा तुम्हाला जर स्वतःमध्ये ती कला असेल, तर ती कला वापरून काय करू शकता, तुम्ही ह्या पद्धतीने YouTubeवरती भन्नाट पैसा कमवू शकता. इथं चॅनल मॉनिटाईज होणं थोडंही गरजेचं नाहीये. ठीक आहे. तर त्यानंतर बघा तिसरी गोष्ट म्हणजे, आता तिसरी गोष्ट एकदम महत्त्वाची आहे, ती पण आहे नॉलेज बेस. आता नॉलेज बेस म्हणजे तुम्ही बघू शकता, काही जण काय करता, ड्रॉइंगचे क्लास घेता, काही जण अबॅकसचे क्लास घेता किंवा जण काय करता एज्युकेशनचे म्हणजे इंजिनिअरिंगचे किंवा ग्रामरचे किंवा इंग्लिश स्पीकिंग ह्या पद्धतीने काय करता, YouTube चॅनल चालू करता. त्यानंतर काही जण काय करतात, जसं मी आता टेक्निकल चॅनल चालू केलेलं आहे, त्या पद्धतीने चॅनल हे चालू करता. मग आता ते चालू केल्यानंतर, आता सपोज तुमचे 1 ते 2 व्हिडिओमध्येच ऑडियन्सला वाटलं, आता तुम्ही इंग्लिश स्पीकिंग चालू केलेलं आहे. वाह! काय इंग्लिश बोलतो यार, काय इंग्लिश शिकवतो हा. म्हणजे याचं इंग्लिश बघून तर मी अक्षरशः 2 ते 3 दिवसातच काय करू शकतो, इंग्लिश बोलायला शिकू शकतो. हा जर समोरच्याला कॉन्फिडन्स आला, म्हणजे समोरच्याला तुमच्यावरती तेवढा ट्रस्ट बिल्ड झाला, तर नक्कीच काय होईल, तुमचा ऑडियन्स तुमच्यावर काय करेल, डोळे झाकून विश्वास ठेवायला लागेल. मग त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीलाच लगेच तुमचा जो चॅनलची कॅटेगरी आहे, त्या चॅनलच्या कॅटेगरीनुसार काय करायचे, तुम्हाला छोटे-छोटे कोर्स बनवायचे आहे. आता ते कोर्स बनवायचे म्हणजेच काय, इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स बनवायचा आणि तुम्हाला सुरुवातीला काय डायरेक्ट तो 2,000-3,000 ला तो कोर्स विकायचा नाहीये. तुम्हाला जस्ट फक्त काय करायचं आहे, ₹99 ला तो कोर्स विकायचा आहे आणि तो कोर्स बनवताना काय करायचं आहे, तुम्हाला तुमचे जे इंग्लिश स्पीकिंग असेल सपोज किंवा ड्रॉइंग असेल, त्याचे काय करायचे, छोटे-छोटे व्हिडिओ बनवायचे आहे आणि त्याची एक काय करायचं आहे, ॲप बनवायचा आहे किंवा एक फाईल बनवायची आहे आणि त्या पद्धतीने काय करायचं आहे, तुम्हाला तो कोर्स काय करायचा आहे, YouTubeवरती विकायचा आहे. तुम्ही ऑडियन्सला सांगू शकता, जर तुम्हाला डिटेलमध्ये इंग्लिश स्पीकिंग पाहिजे असेल किंवा इंग्लिश स्पीकिंग जर तुम्हाला अवघ्या 10 दिवसात शिकायचं असेल, माझा हा कोर्स काय करा, जॉइन करा अवघ्या ₹99. जरी ₹99 तो कोर्स जॉइन केला, विचार करा तुमच्या 2 ऑडियन्सला जरी तुम्हाला तुमचा व्हिडिओ आवडला आणि त्यांनी 2 ऑडियन्सने जरी तुमचा काय केला, कोर्स पर्चेस केला, तरी 99.99 म्हणजे तुम्ही जवळपास ₹200 ह्या पद्धतीने काय करू शकता, दिवसाला इझिली कमवू शकता. ठीक आहे. तर बघा हे होते 3 भन्नाट वेज, की तुम्ही YouTube चॅनल मॉनिटाईज नसताना मग काय करू शकता, YouTubeवरून पैसे कमवू शकता दिवसाला. तर बघा जे YouTube वरती जे Amazon ॲफिलिएट अकाउंट कसं बनवायचं, त्या पद्धतीने मी तर नक्कीच सांगते. बघा आजपर्यंत म्हणजे काय होतं, मला व्हिडिओ बनवायलाच टाईम मिळत नाही. तो मग एडिटिंग करायचा, त्यानंतर स्क्रिप्ट बनवायची, त्यानंतर टायटल असेल, थंबनेल असेल, ह्या सगळ्या गोष्टींना मला पुरेसा टाईम मिळत नाही. कारण फक्त जेव्हा माझा मुलगा झोपलेला असतो, त्याच वेळेस मी काय करते, व्हिडिओचं काम करते. मग मला कधी-कधी एक व्हिडिओ बनवायलाच 2 ते 3 दिवस निघून जातात. त्यामुळे या बाकीच्या गोष्टींना मला टाईम भेटत नाही. आता बघा विशलिंकमधून किंवा Amazon ॲफिलिएट अकाउंटमधून खूप पैसा मिळतो हे मला स्वतःला माहीत आहे. पण त्या गोष्टी फॉलो करायला मला टाईम मिळत नाही. पण मी आता काय करणार आहे, ज्यावेळेस मी तुम्हाला Amazon ॲफिलिएट अकाउंट बनवायचं शिकवणार आहे, त्याच वेळेस मी काय करेल, माझं पण अकाउंट बनवून घेणार आणि तुम्ही बघू शकता, की त्याच दिवसापासून मी पण काय करेल, तुमच्या सोबत Amazon ॲफिलिएट अकाउंट थ्रू काय करेल, पैसे कमवायला सुरुवात करेल. तर नक्कीच आपण सोबत सुरुवात करूया. आता ज्या गोष्टी मी माझ्या चॅनलवरती फॉलो करत आहे, आता मी तर अशा काही फॉलो करत नाही किंवा मला टाईम नसताना पण त्या गोष्टीसाठी मी टाईम काढत आहे. म्हणजे समजून जा, नक्कीच ती गोष्ट तेवढी महत्त्वाची आहे किंवा त्या गोष्टीमधून तेवढा माझा फायदा आहे. म्हणून मी ती गोष्ट स्वतः काय करत आहे, अवलंबित आहे आणि तुमच्यासाठी पण ती काय करत आहे, व्हिडिओ थ्रू घेऊन येत आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ जर महत्त्वाचा वाटला असेल आणि जर तुम्हाला Amazon ॲफिलिएट अकाउंट थ्रू पैसे कमवायचे असतील, तर तुम्हाला माझ्याकडून नेक्स्ट व्हिडिओची अपेक्षा असेल तर मला कमेंटमध्ये येस कळवा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरू नका. कारण आपल्या चॅनलवरती असेच YouTube संबंधित नवनवीन टिप्स तुम्हाला रेग्युलर घर बसल्या अर्निंग कशी करायची किंवा घर बसल्या पैसे कसे कमवायचे, असे वेगवेगळे मार्ग किंवा YouTube संबंधित तुमचा चॅनल ग्रो करण्यासाठी नवनवीन ट्रिक्स हे सगळं काय असतं आपल्या चॅनलवरती अवेलेबल असतं. त्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.